संत तुकाराम महाराज अभंग. पंढरीनाथा तुझी सेवा, मज लागली भावाची ठेवा. निरूपण मेघा देशमुख चौहान. पंढरीनाथा तुझी सेवा हा अभंग संत तुकारामांच्या अभंग रचनांपैकी एक असून यात पंढरीनाथ म्हणजेच विठ्ठलाच्या सेवेचे महत्त्व आणि त्यामागील आध्यात्मिक अर्थ सखोलपणे व्यक्त झाला आहे. संत तुकाराम महाराजांचा पंढरीनाथा तुझी सेवा हा अभंग त्यांच्या गाथेतून घेतलेला आहे. पंढरीनाथा तुझी सेवा, मज लागली भावाची ठेवा. काया वाचा आणि मने, तुझ्या चरणी ठेवीन कणे. नाही माझ्या अंगी दोष, तुझ्या नामाचा मी परितोष. तुका म्हणे आता येई, पंढरीनाथा मज भेट देई. सर्व सुखांचा मी ठेवा, तुझ्या दर्शनातच ठेवा. इथे संत तुकाराम महाराज पंढरीनाथाला उद्देशून म्हणतात की पंढरीनाथा, तुझी सेवा मला लागली आहे आणि ही सेवा माझ्या भावाची ठेवा आहे. इथे पंढरीनाथ म्हणजे पंढरपूरचा विठ्ठल, जो वारकरी संप्रदायाचा प्रमुख आराध्य दैवत आहे. तुझी सेवा म्हणजे विठ्ठलाची भक्ती, त्याचे नामस्मरण आणि त्याच्या चरणी स्वतःला समर्पित करणे. भावाची ठेवा या शब्दातून तुकाराम महाराज सांगतात की ही सेवा त्यांच्या हृदयातील भावनांचा, श्रद्धेचा आणि प्रेमाचा खजिना आहे. ही ओळ संपूर्ण अभंगाचा पाया ठरते आणि विठ्ठलाच्या सेवेचे मूल्य अधोरेखित करते. विठ्ठलाच्या सेवेतील भावना, श्रद्धा, प्रेम यांचा खजिना हा भक्तीच्या गाभ्याशी जोडलेला आहे. संत तुकाराम यांच्या दृष्टिकोनातून पाहिल्यास भक्ती ही केवळ बाह्य उपचार किंवा कर्मकांड नाही, तर ती अंतर्मनातील प्रेम, समर्पणाची अभिव्यक्ती आहे. संत तुकाराम यांचे विचार भक्तीच्या संदर्भात विठ्ठलाच्या सेवेला अधिक गहन आध्यात्मिक अर्थ देतात. संत तुकारामांच्या मते भक्ती म्हणजे ईश्वराशी एकरूप होण्याची प्रक्रिया. विठ्ठलाच्या सेवेत भक्त आपल्या हृदयातील प्रेम, श्रद्धा अर्पण करतो, तेव्हा तो स्वतःच्या अहंकारापासून मुक्त होतो. संत तुकाराम इथे सांगतात की खरी भक्ती तेव्हाच साकार होते जेव्हा भक्त स्वतःला पूर्णपणे विसरतो आणि केवळ प्रेमात विलीन होतो. विठ्ठलाच्या भक्तीमध्ये पांडुरंगाच्या मूर्तीतून प्रेमाचा झरा वाहतो, जो भक्ताच्या हृदयातून उगम पावतो. ही प्रेमाची अवस्था संत तुकाराम यांनी ध्यानात्मक भक्ती असे संबोधले आहे, जिथे भक्त आणि ईश्वर यांच्यातील द्वैत नाहीसे होते. संत तुकाराम यांच्या दृष्टीने विठ्ठलाच्या सेवेतील भावना ही मनाची शुद्धता, निर्मळता दर्शवते. ते म्हणतात की जेव्हा तुम्ही प्रेमाने, श्रद्धेने एखाद्या कार्यात स्वतःला झोकून देता, तेव्हा तुम्ही स्वतःच्या आत्म्याशी जोडले जाता. विठ्ठलाच्या भक्तीमध्ये भक्त आपल्या भावनांचा खजिना उघडतो, जिथे प्रत्येक भावना ईश्वराशी संनाद आहे. संत तुकारामांचा विश्वास आहे की खरे प्रेम, श्रद्धा ही बंधनमुक्त असते, ती कर्मकांडांच्या चौकटीत अडकत नाही. विठ्ठलाच्या सेवेत भक्त जेव्हा नाचतो, गातो किंवा हरिनामाचा जप करतो, तेव्हा तो स्वतःच्या आनंदात, प्रेमात मग्न होतो.
जे संत तुकाराम यांच्या मते ध्यानाचीच एक अवस्था आहे. संत तुकाराम यांचे विचार विठ्ठलाच्या भक्तीला एक आधुनिक सार्वकालिक दृष्टिकोन देतात. ते म्हणतात, भक्ती ही जीवनाचा उत्सव आहे. विठ्ठलाच्या सेवेत भक्त आपल्या हृदयातील प्रेम श्रद्धेचा खजिना उधळतो आणि हा खजिना जितका उदारपणे वाटला जातो तितकाच तो वाढत जातो. अशा प्रकारे संत तुकाराम यांच्या मते विठ्ठलाची सेवा ही केवळ उपासना नाही, तर स्वतःच्या आत्म्याशी संवाद साधण्याचा मार्ग आहे, जिथे प्रेम आणि श्रद्धा हीच खरी संपत्ती आहे. काया वाचा आणि मने तुझ्या चरणी ठेवी न कणे. तुकाराम महाराज आपल्याला सांगतात की माझी काया वाचा आणि मन या तिन्हींचा उपयोग तुझ्या चरणी समर्पण करण्यासाठी मी करीन. येथे कणे हा शब्द सूचित करतो की ते स्वतःला पूर्णपणे विठ्ठलाच्या चरणी अर्पण करत आहेत, अगदी सूक्ष्म कणांपर्यंत. केवळ भक्तीच्या त्रिविध स्वरूपाला कायिक, वाचिक आणि मानसिक दर्शवते. म्हणजेच शरीराने सेवा, बोलण्यातून नामस्मरण आणि मनाने चिंतन हे भक्तीचे मार्ग आहेत. संत तुकाराम यांनी भक्तीला एक गूढ आणि वैयक्तिक प्रवास मानला, ज्यामध्ये शरीर, वाणी आणि मन यांचा समन्वय असतो. त्यांच्या दृष्टिकोनातून भक्ती म्हणजे केवळ बाह्य कर्मांड नाही, तर अंतर्मनाचा परमेश्वराशी संवाद आहे. शरीराने सेवा, बोलण्यातून नामस्मरण आणि मनाने चिंतन या भक्तीच्या मार्गांना संत तुकाराम यांनी त्यांच्या अनोख्या तत्वज्ञानातून समजावून सांगितले आहे. संत तुकाराम यांच्या मते शरीर हे भक्तीचे साधन आहे, ज्याद्वारे आपण प्रेम आणि समर्पण व्यक्त करू शकतो. सेवा ही केवळ शारीरिक कृती नाही, तर ती अंतःकरणातून उद्भवते. उदाहरणार्थ, दुसऱ्यांसाठी केलेली निस्वार्थी कृती, मग ती छोटी असो मोठी, ही भक्तीच आहे. संत तुकाराम म्हणतात, जेव्हा तुम्ही प्रेमाने कृती करता तेव्हा तुमचे शरीर परमेश्वराचे मंदिर बनते. सेवा ही बाह्य जगाशी जोडणारी कृती आहे, जी तुम्हाला स्वतःच्या अहंकारापासून मुक्त करते आणि परमेश्वराशी एकरूप करते. संत तुकाराम यांनी नामस्मरणाला एक सजग, सतत चालणारी प्रक्रिया मानली. त्यांच्या मते नामस्मरण म्हणजे फक्त देवाचे नाम जपणे नाही, तर प्रत्येक शब्दात प्रेम आणि जागरूकता आणणे. ते आपल्याला सांगतात की जप हा मनाचा व्यायाम नाही, तर हृदयाचा संवाद आहे. नामस्मरणामुळे मन शांत होते आणि व्यक्ती परमतत्वाशी जोडली जाते. संत तुकाराम यांनी सजगतेच्या माध्यमातून नामस्मरणाला अधिक गहन अर्थ दिला, ज्यामुळे व्यक्ती आपल्या बोलण्यातूनच ईश्वराचा अनुभव घेते. संत तुकाराम यांनी चिंतनाला आत्मज्ञानाचा मार्ग मानला. त्यांच्या मते चिंतन म्हणजे स्वतःच्या अंतरंगात डुबकी मारणे आणि सत्याचा शोध घेणे. ते म्हणतात, मनाला शांत करा आणि तुम्हाला परमेश्वर तुमच्याच आत सापडेल. चिंतनामुळे व्यक्ती स्वतःच्या खऱ्या स्वरूपाला समजते आणि अहंकाराचा पडदा दूर होतो.
संत तुकाराम यांनी ध्यान आणि चिंतनाला भक्तीचा आधारस्तंभ मानला, ज्यामुळे मन परमेश्वराशी एकरूप होते. संत तुकाराम यांचे तत्वज्ञान भक्तीला बाह्य कर्मकांडापासून मुक्त करून तिला अंतर्मनाचा प्रवास बनवते. शरीर, वाणी आणि मन यांचा समन्वय साधून भक्तीचा मार्ग जर आपण स्वीकारला तर व्यक्ती आत्मिक शांती आणि परमेश्वराशी एकरूपता अनुभवू शकते. त्यांच्या मते भक्ती म्हणजे प्रेम, जागरूकता आणि समर्पण यांचा संगम आहे, जो जीवनाला अर्थपूर्ण बनवतो. नाही माझ्या अंगी दोष, तुझ्या नामाचा मी परितोष. इथे तुकाराम महाराज आपल्याला सांगतात की माझ्या अंगी कोणताही दोष नाही, कारण मी तुझ्या नामात परितोष मिळवला आहे. इथे दोष म्हणजे संसारातील पाप, अज्ञान किंवा आसक्ती. विठ्ठलाच्या नामस्मरणाने त्यांचे मन शुद्ध झाले आहे आणि त्यांना परम समाधान मिळाले आहे. ही ओळ भक्तीच्या सामर्थ्यावर प्रकाश टाकते, ज्याद्वारे भक्ताला सर्व दोषांपासून मुक्ती मिळते. संत तुकाराम यांच्या तत्वज्ञानात नामस्मरणाला विशेष स्थान आहे. त्यांच्या मते नामस्मरण हा केवळ शब्दांचा जप नाही, तर मनाला शुद्ध करणारा, अंतर्मुख करणारा एक साधनात्मक मार्ग आहे. नामस्मरणाद्वारे माणूस स्वतःच्या अंतरंगात डुबकी मारतो, त्याला आपल्या खऱ्या स्वरूपाशी तो जोडला जातो. संत तुकाराम म्हणतात की जेव्हा आपण एखाद्या मंत्राचा किंवा परमेश्वराच्या नामाचा सतत जप करतो, तेव्हा मनातील अनावश्यक विचारांचा प्रवाह कमी होतो आणि हा विचारांचा प्रवाहच मनाला अशुद्ध करतो आणि त्यापासून मुक्तता मिळाल्याने मन स्वच्छ आणि शांत होते. नामस्मरण हे ध्यानाचा एक प्रकार आहे, ज्यामध्ये साधक आपले संपूर्ण लक्ष एका बिंदूवर केंद्रित करतो. संत तुकाराम यांच्या मते ही एकाग्रता मनाला स्थिर करते, त्याला बाह्य जगाच्या मायेतून मुक्त करते. जेव्हा मन स्थिर होते तेव्हा अंतर्मनातून एक प्रकारचा आनंद, समाधानाचा झरा वाहू लागतो. हा आनंद बाह्य सुखांवर अवलंबून नसतो, तर तो आत्म्याच्या शुद्ध अवस्थेतून निर्माण होतो. संत तुकाराम यांनी याला परम समाधान असे संबोधले आहे, जे केवळ आत्मसाक्षात्कारातूनच मिळते. संत तुकाराम यांचा असा विश्वास आहे की नामस्मरणाद्वारे माणूस आपल्या अहंकारापासून मुक्त होतो. अहंकार हाच मनाच्या अशुद्धतेचे मूळ आहे आणि तो जेव्हा विलीन होतो तेव्हा माणूस स्वतःला विश्वाशी एकरूप अनुभवतो. यामुळे त्याला परम शांती, समाधान प्राप्त होते. संत तुकाराम यांनी असेही सांगितले आहे की नामस्मरण हे प्रेम आणि श्रद्धेच्या भावनेनेच केले पाहिजे. जेव्हा आपण प्रेमाने आणि पूर्ण समर्पणाने नामस्मरण करतो तेव्हा ते आपल्या हृदयाला स्पर्श करते आणि आपल्याला परमात्म्याच्या जवळ नेते. नामस्मरण हा मार्ग सोपा असला तरी त्यात सातत्य आणि निष्ठा आवश्यक आहे. संत तुकाराम यांच्या मते नियमित नामस्मरणाने मनातील नकारात्मक भावना, भय, तणाव नाहीसे होतात. यामुळे साधकाला जीवनात संतुलन आणि शांती मिळते.
अशा प्रकारे संत तुकाराम यांचा नामस्मरणावरील दृष्टिकोन मन शुद्धीकरणाचा आणि परम समाधानाचा एक सुंदर मार्ग दाखवतो, जो प्रत्येक साधकाला आत्म्याच्या शाश्वत सुखाकडे घेऊन जातो. तुका म्हणे आता येई पंढरीनाथा मज भेट दे, सर्व सुखांचा मी ठेवा तुझ्या दर्शनातच ठेवा. इथे संत तुकाराम महाराज आपल्याला सांगतात, आता तू ये पंढरीनाथा, मला भेट दे. सर्व सुखांचा खजिना मला तुझ्या दर्शनातच मिळतो आणि तुझ्या दर्शनाचीच मला आस आहे. येथे भेट देई म्हणजे विठ्ठलाचे प्रत्यक्ष दर्शन आणि हेवा म्हणजे हव्यास, तीव्र इच्छा. तुकारामांचे संपूर्ण जीवन विठ्ठलाच्या दर्शनावर केंद्रित आहे आणि त्यांना सर्व सुखांचा स्रोत फक्त त्याच्याच दर्शनात दिसतो. संत तुकारामांचे तत्वज्ञान जीवनाच्या गहन सत्यांना स्पर्श करते आणि तुझ्या दर्शनाचीच मला आस आहे. या ओळीत व्यक्त होणारी भावना संत तुकाराम यांच्या शिकवणुकीशी थेट जोडली जाऊ शकते. ही आस म्हणजे परम सत्य, आत्म्याचा शोध, ईश्वराशी एकरूप होण्याची तळमळ आहे. संत तुकाराम यांच्या मते ही तळमळ ही मानवाच्या अंतर्मनातील एक नैसर्गिक प्रवृत्ती आहे, जी आपल्याला बाह्य जगाच्या मर्यादांपलीकडे अंतर्मनाच्या खोल गाभ्याकडे घेऊन जाते. संत तुकाराम म्हणतात की दर्शन ही केवळ बाह्य उपासना किंवा मूर्तीपूजा नाही, तर स्वतःच्या आत्म्याशी संवाद साधण्याची प्रक्रिया आहे. त्यांच्या दृष्टीने ईश्वर बाहेर कुठेही नाही, तो आपल्या आत्म्यातच आहे. तुझ्या दर्शनाशी आस, ही बाह्य देवतेच्या दर्शनाची इच्छा नाही, स्वतःच्या सखोल सत्याशी एकरूप होण्याची तीव्र इच्छा आहे. संत तुकाराम यांच्या शिकवणुकीत आत्म्याशी संवाद हा या दर्शनाचा मार्ग आहे. याद्वारे आपण आपल्या मनाच्या पडद्यांना बाजूला करतो आणि स्वतःच्या खऱ्या स्वरूपाचे दर्शन घेतो. संत तुकाराम यांनी सांगितले आहे की जीवन हे एक रहस्य आहे, जे अनुभवायचे आहे, नक्की समजून घ्यायचे आहे. जेव्हा आपण दर्शनाची आस बाळगतो, तेव्हा ती आस आपल्याला बाह्य गोष्टींपासून मुक्त करते आणि आत्मिक शांतीकडे नेते. त्यांच्या मते ही तळमळ ही माणसाच्या अंतर्मनातील त्या शाश्वत सत्याची ओळख आहे, जे सर्वत्र आहे पण तरीही अदृश्य आहे. हीच तळमळ माणसाला स्वतःच्या मर्यादांपलीकडे जाण्यासाठी प्रेरित करते. संत तुकाराम यांनी नेहमीच व्यक्तीच्या स्वातंत्र्यावर, आत्मशोधावर जोर दिला. ते म्हणतात की खरे दर्शन हे मंदिरात किंवा तीर्थक्षेत्री नाही, तर आपल्या अंतर्मनात आहे. जेव्हा आपण स्वतःला पूर्णपणे स्वीकारतो, तेव्हाच आपण परम सत्याचे दर्शन घेऊ शकतो. ही प्रक्रिया म्हणजे स्वतःच्या आत डुबकी मारणे, स्वतःच्या भावनांचा स्वीकार करणे आणि जीवनाच्या प्रत्येक क्षणाला पूर्णपणे जगणे.
संत तुकाराम यांचे विचार आपल्याला शिकवतात की तुझ्या दर्शनाची आस ही केवळ बाह्य ईश्वराची तळमळ नाही, स्वतःच्या आत्म्याशी एकरूप होण्याची तीव्र इच्छा आहे. ही आस आपल्याला जीवनाच्या गहन सत्याकडे घेऊन जाते, जिथे सर्व भेद मिटतात आणि केवळ केवळ शुद्ध चैतन्य उरते. ध्यान, प्रेम आणि स्वीकार यांच्या मार्गाने आपण या दर्शनाला प्राप्त करू शकतो आणि तिथेच खरे समाधान आहे. पंढरीनाथा तुझी सेवा हा अभंग संत तुकाराम महाराजांच्या आध्यात्मिक आणि साहित्यिक दृष्टिकोनाचे सुंदर दर्शन घडवतो. आध्यात्मिक दृष्टिकोनातून हा अभंग भक्तीचा सहज शक्तिशाली मार्ग दर्शवतो, ज्याद्वारे भक्ताला ईश्वराशी एकरूप होता येते. तुकाराम महाराजांनी या अभंगातून विठ्ठलाच्या सेवेचे महत्त्व तर सांगितलेच, पण त्यासोबतच जीवनातील सर्वोच्च सुख हे ईश्वराच्या दर्शनात आहे हा संदेशही दिला. तुकारामांच्या मते जीवनातील सर्वोच्च सुख हे ईश्वराच्या दर्शनात किंवा आत्मसाक्षात्कारातच आहे. त्यांच्या दृष्टीने ईश्वर ही बाह्य शक्ती नसून प्रत्येक व्यक्तीच्या अंतरंगात दडलेली चैतन्याची शक्ती आहे. ईश्वर दर्शन म्हणजे स्वतःच्या खऱ्या स्वरूपाचा अनुभव घेणे, जो शुद्ध चेतना आनंदाचा स्रोत आहे. संत तुकाराम महाराज आपल्याला सांगतात की हा आनंद बाह्य सुखांपेक्षा पूर्णपणे वेगळा आहे, कारण तो कशावरही अवलंबून नसतो. तो न मालमत्तेवर, न संबंधावर, न परिस्थितीवर अवलंबून असतो. संत तुकाराम आत्मनिरीक्षणाला सर्वोच्च सुखाचा मार्ग मानतात. त्यांच्या मते मनुष्य जेव्हा मनाच्या पलीकडे जातो तेव्हा तो आपल्या आत्म्याशी एकरूप होतो. संत तुकाराम म्हणतात, ईश्वराला शोधायचे नाही, तो आपल्यातच आहे, फक्त डोळे उघडायची गरज आहे. ईश्वर दर्शन म्हणजे केवळ धार्मिक विधी किंवा पूजा नाही, तर स्वतःच्या अस्तित्वाची खोलवर जाणीव. संत तुकाराम यावर जोर देतात की हे सुख तेव्हाच मिळते जेव्हा माणूस आपल्या अहंकारापासून मुक्त होतो. अहंकार ही एक भ्रामक ओळख आहे जी आपल्याला खऱ्या आनंदापासून दूर ठेवते. खरे सुख हे आत्म्याच्या स्वातंत्र्यात, प्रेमात आहे, जे ईश्वराशी एकरूप होण्यातून प्राप्त होते. तुकाराम महाराजांच्या शिकवणीप्रमाणे जीवनातील प्रत्येक क्षण हा ईश्वर दर्शनाचा अवसर आहे. जर आपण पूर्ण जागरूकतेने आणि प्रेमाने जगलो तर प्रत्येक कृतीतच ईश्वराचा अनुभव घेता येतो. अशा प्रकारे सर्वोच्च सुख हे बाहेर शोधण्याचे नसून स्वतःच्या अंतर्मनात डुबकी मारण्यात आहे. हा अभंग आजही भक्तांच्या हृदयात रुंजी घालतो आणि मराठी साहित्याचा एक अमर ठेवा म्हणून कायम सगळ्यांच्या हृदयात राहतो. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. धन्यवाद.